असती किंवा नसती दिली आमचा मोर्चा इथपर्यंत येणारच होता। पण सकाळी ज्या प्रकारे दडपशाही केली गेली, महिलांना उचलून, सामान्य मराठी घरातल्या महिलांना उचलून आत टाकलं गेलं, या सगळ्या दडपशाहीला त्यांना वाटलं की आमचा मोर्चा होणार नाही। पण मराठीसाठी उतरलेली माणसं ही इथपर्यंत मोर्चा पूर्ण करून आलीत। या सगळ्या गोष्टीमध्ये जी काही पोलिसांनी दडपशाही केली, जी काही सरकारने दडपशाही केली, ही मराठीला चेपण्यासाठी केलेली आहे, मराठीची गळचेपी व्हावी म्हणून केलेली आहे। मराठी माणसांनी ही केवळ मोर्चापुरती एकजूट न दाखवता याच्या पुढे प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक वेळेला ही मराठी एकजूट दाखवली पाहिजे। हे दिल्लीचं आणि गुजरातचं असलेलं सरकार, जय गुजरात म्हणणारं सरकार, हे पाडलं गेलं पाहिजे। मराठी माणसाने हा धोका लक्षात घेतला पाहिजे। 5 तारखेचा मोर्चाला सुद्धा परवानगी नाकारली, याचं कारण घाबरून की मराठी माणूस एकजूट होईल, पण मराठी माणसाची एकजूट आता सुरू झालेली आहे आणि कायम राहावी यासाठी सरकारचे पायाखालची जमीन सरकली आहे, म्हणून त्यांनी दडपशाही केली। मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा, मराठी महाराष्ट्राचा। आज हे कारवाईचे आदेश कोणी दिले होते काय वाटतं? हास्यास्पद असं हे अधिवेशन तिकडे चालू आहे। इकडचे आमदार म्हणतात की गृहमंत्र्यांनी आदेश नव्हते दिले। गृहमंत्र्यांनी जर आदेश दिले नव्हते तर पोलिसांची डेअरिंग आहे का? गृहमंत्र्यांच्या फोनशिवाय पोलीस बाहेर तरी पडतील का? या सगळं खोटेपणाचं सगळं इकडून या बोटाची थुंकी त्या बोटावर नेणं आहे। त्यांनी मराठी दाबण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आज केलेला आहे, तो सक्सेसफुल झाला नाही। सगळे मराठी मीरा रोड मधले खाली घराखाली उतरले, त्यामुळे त्यांना भीती वाटली आणि मग त्यांनी आदेश दिले की ज्यांना त्यांचा मोर्चा करू द्यात। आमचं सकाळपासून आमचं हेच म्हणणं आहे, आम्ही मोर्चा स्टेशनपर्यंत नेणार, तो स्टेशनपर्यंत आणलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।